छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाहीये। राष्ट्रवादीचे नेते मंत्री नरहरी झिरवळ यांनी सूचक विधान केलेलं आहे। छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही, अजितदादांसोबतच राहतील असा दावा देखील आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, छगन भुजबळ यांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाही। राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांनी सूचक विधान केलं, तर छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार नाही, अजित दादा यांच्या सोबतच राहतील असा विश्वास देखील नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केला आहे। भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं हे कोणालाही परवडेल नाही हे सगळ्यांना माहिती आहे। जसं तुम्ही भुजबळांशी बोललात तसं अजितदादांशी या संदर्भात बोललात। अजितदादांसोबतही बोललो। जहा नाही चैन वहा नाही रहना असं भुजबळ साहेब म्हणाले। काय वाटतं भुजबळ साहेब भाजपात जाणार नाही, दादा बरोबरच राहतील। चैन नाही रहना नाही, भुजबळ साहेब आहेत। भुजबळ साहेबांचं त्यांनाही ओळखणं फार अवघड आहे। तर मंत्री नरहरी झिरवळ यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे। छगन भुजबळांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर छगन भुजबळ हे अजितदादांसोबतच राहतील असंही महत्त्वाचं विधान झिरवळ यांनी केलंय। महेश महाले आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्याला बातमीच्या संदर्भातले देत आहेत। महेश, अगदी खरं शुभम, खरं बघितलं तर मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ नाराज झालेले होते आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना जहा नाही चैना वहा नाही रहना अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी खरं तर केलेलं होतं। याच वक्तव्यावरून खरं तर आता छगन भुजबळ नाराज होते, ते राष्ट्रवादी सोडतील आणि भाजपात जातील अशा देखील चर्चा झालेल्या होत्या। मात्र याबाबत आज नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आल्या असता त्यांना विचारला असता छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, ते दादांसोबतच राहतील, भाजपसोबत जाणार नाही अशी महत्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली। तर याचबरोबर छगन भुजबळांना बाजूला ठेवणं हे कुणालाही परवडणार नाही असं महत्वाचं विधान जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी केलेले आहे आणि त्यांना मनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराकडून आणि नेत्यांकडून प्रयत्न केले जात असल्याचं देखील दिसून येत आहे। त्यामुळे आता एकंदरीतच छगन भुजबळ खरं तर परदेश दौऱ्यानंतर आल्यानंतर नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे पाहणं अगदी महत्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।